उपस्थिती ज्या व्यक्तिमत्वांची आपल्याला लाभतीये, आपल्या सर्वांसाठी मोलाचं सहकार्य ज्या व्यक्तिमत्वांचं आपल्याला सातत्यानं लागतं, अर्थातच शहापूर तालुक्याच्या शिवसेनेचा बुलंद आवाज, युवा नेतृत्व, आपल्या सर्वांच्या हाकेला काळ्या रात्रीला धावणारं व्यक्तिमत्व सन्माननीय स्वानंद दादा शेलवले मंचावरती उपस्थित आहेत. युवा सेना अधिकारी शहापूर सन्माननीय स्वानंदजी शेलवले साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आपल्या परिसराचा, तालुक्याच्या शिवसेनेचा बुलंद आवाज यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपयाचं रोख मदत आपल्या या संपूर्ण लाभली आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला मदत लागते त्या त्या वेळेला आपल्या सर्वांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्व स्वानंदजी शेलवले साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर मंचावरती आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी रामभाऊ, त्याचबरोबर जितूदादा, त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके सन्माननीय संपूर्ण SPL कमिटीच्या प्रेमासाठी आणि आपल्या सर्वांवरती असणारं प्रेम दर्शवत असताना आपल्या बिजी शेड्यूल मधनं वेळात वेळ काढून आदरणीय यशवंतराव भाऊसाहेब मंचावरती उपस्थित आहेत. किनवली ठाणे अंमलदार मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो. आदरणीय यशवंतराव भाऊसाहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर मंचावरती आदरणीय कल्पेशजी शेलवले युवा नेतृत्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करूयात. आदरणीय राम पाटोळे सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर मान्यवर भाविकजी पष्टे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा यथोचित मान सन्मान करणं ही भारतीय संस्कृती ही आपण या ठिकाणी जतन करत आहोत. मान्यवर भाविकजी पष्टे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर विश्वासजी पोंडेकर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा मान्यवर या ठिकाणी सुस्वागतम 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 शुभ स्वागतम. SPLच्या पहिल्या पर्वापासनं आपल्या सर्वांच्या सोबत असणारं व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांवरती असणारं प्रेम आणि SPL वरती असणारं विशेष प्रेम दर्शवत असताना आदरणीय सुनीलजी भोंडुले साहेब अगदी पहिल्यापासून आपल्या सोबत होते. 8व्या पर्वापर्यंत त्यांचं प्रेम आणि त्यांचं सहकार्य आपल्या सर्वांच्या सोबत आहे. आज आपल्या विनंतीस मान देऊन साहेबांची उपस्थिती या ठिकाणी होते. सन्माननीय सुनीलजी भोंडुले साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आदरणीय अनिकेतजी ठाकूर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मान्यवर अनिकेतजी ठाकूर सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय दीपेशजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. मान्यवर सुनीलजी भोंडुले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय किशोरजी दिनकर, मान्यवर सुनीलजी भोंडवले साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्या सर्वांच्या निश्चित सोबतीनं आणि आपल्या सर्वांवरती नितांत प्रेम साहेबांचं पहिल्या पर्वापासून राहिलंय. त्याचबरोबर आजही आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर आदरणीय चिंतामणजी वेखंडे साहेब जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर सन्माननीय किशोरजी दिनकर साहेब, आदरणीय संदीपजी जाधव साहेब वनरक्षक दहिवली मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवर सचिनजी तळपडे वनपाल वाशिन या ठिकाणी वनपाल वाशी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व आलेल्या पाहुण्यांना मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी ज्या व्यक्तिमत्वांची आपण पहिल्या दिवसापासून वाट पाहिली, ज्यांची उपस्थिती स्पर्धेच्या निमित्तानं प्रार्थनीय होती, मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व आलेल्या अतिथी गणांचं
आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मान्यवर किशोरजी दिनकर तालुका अध्यक्ष शिक्षक सेना मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आलेल्या पाहुण्यांचं SPL कमिटीच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. आपण पाहताय सामना एका बाजूने शेंद्रुण आणि दुसऱ्या बाजूने चरीव या दोन संघांच्या दरम्यान मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. षटक पहिलं या ठिकाणी हलक्या हाताने प्लेस केलं. त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला पकडतोय. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. सलामीवीर फलंदाज जितू पाटोळे आणि पप्पू पाटोळे ही जोडी मैदानावरती खेळतात. यजमान संघ मैदानावरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. जितू पाटोळे आणि साथीनं पप्पू पाटोळे हे दोन फलंदाज मैदानावरती खेळतायत. सिंगल धावेच्या मदतीने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट होईल. पप्पू पाटोळे येत आहेत स्ट्राईक एंड वरती. या अगोदरच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांनी केली. यावेळेस जबरदस्त फटका खोलवर टप्प्याचा चेंडू समोर भिरकावून दिलाय. अगदी मंचाच्या समोर येतोय. पप्पू पाटोळेच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार, षटकार. सहा धावा धावफलकावरती गती प्राप्त करून देत आहेत. यावेळेस बॉडी लाईन चेंडू होता, आडव्या बॅटने खेळलाय अक्रॉस द बॅट सीमारेषेवरती. त्या ठिकाणी थोडस फंबल, दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. पहिल्या षटकात आपण आहोत. अरुण गोलंदाजी करतोय. पहिले 2 चेंडू अवांतर आले, त्यानंतर आपण पाहाल तर धावफलकावरती तब्बल 11 धावा. पंचांना विनंती आहे, खेळपट्टीवरनं कोणाला धावू देऊ नका, लगेच पॅनलाइज करायचं आहे. यावेळेस बॅटची एज शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी अडवलाय, कुठल्याही प्रकारे धाव नाही. पप्पू पाटोळे स्ट्राईक एंड वरती खेळतोय. चांगली बॅटिंग त्याची आज दुपारच्या सत्रात पाहायला मिळाली. या अगोदरची मॅच नक्कीच हातातून सामना निसटला अशा पद्धतीनं मैदानावरती नक्कीच झुंजार खेळ पप्पू पाटोळेचा पाहायला मिळाला. भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली. या मॅच मध्ये सुद्धा आक्रमणाला सुरुवात झाली आहे. स्कोर कार्ड 11 वरती. या चेंडूवर फटका खेचण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत, झेलची संधी आणि झेल टिपला जातोय. मोठी विकेट या ठिकाणी मिळतीये. पप्पू पाटोळे परतलाय. धन्यवाद. मान्यवर पियुषजी भोंडिवले या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पियुषजी भोंडिवले साहेब, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावफलकावरती 11 धावा. बॅटिंग करत असताना जितू आणि पप्पू सुरुवात चांगली दिली, त्यानंतर पप्पूला इथून माघारी परतावं लागतंय. पहिली विकेट या ठिकाणी शेंद्रुन संघाची गारद. महत्वाचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज बॅटिंग करत असताना निलेश पाटोळे येत आहेत. टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना नक्कीच पाहायला मिळतील. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न फसला आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये येतोय. झेल टिपला, फलंदाज बाद. दुसरी मोठी विकेट या ठिकाणी गारद होतीये. दुसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलेला आहे 11 या धावसंख्येवरती. 2 विकेट, 11 धावा. अकरा धावा या ठिकाणी जमवल्या. 2 विकेट संपादित केल्या.
सरीव संघानं नक्कीच संमिश्र सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना जितू पाटोळे मैदानात अजूनही खेळतायत. सोपान भोईर येत आहेत साथ देताना. सरीव संघासाठी ही मॅच अतिशय महत्वाची आहे. हा सामना जिंकलेत तर क्वालिफायरच्या दृष्टिकोनातून मोठं पाऊल त्यांचं सुद्धा पाहायला मिळेल. यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक झेलसाठी नक्कीच संधी निर्माण झाली आहे. गणेश धावतोय. चेंडूचा ताबा घेताना नक्कीच थोडासा पाय त्या ठिकाणी स्किड झाला आणि एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीने धावफलकाला पुढे घेऊन जातील. स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचले. 12 ऑन द बोर्ड. सोपान भोईर स्ट्राईक एंड वरती. गणेश सिनियर षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी हाताळतोय. एक चेंडू फेकलाय. एक धाव त्यानं खर्च केली. यावेळेस स्लोबर बन. पुन्हा एकदा बचावात्मक पावित्रा फलंदाजाचा हलक्या हातानं प्लेस त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतं ते 13 वरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना जितू स्ट्राईक एंड वरती. शेंद्रून संघासाठी हा प्रहार चांगला केलाय. जबरदस्त आघात केलाय. समोर शेंडू आणि पुरेपूर ताकद लावत असताना ठोकलेला हा जबरदस्त षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतोय जितू पाटोळेच्या बॅटमधनं. हा षटकार शेंद्रून प्रीमियर लीग SPLचं हे 8वं पर्व आणि SPLचं हे टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतं. 8व्या पर्वामध्ये आपण आहोत. गौरवशाली परंपरा. अभिमानाची 8 वर्ष या ठिकाणी पार पडतायत. या वर्षी फटका फसलाय आणि हा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. जितू पाटोळेला जीवनदान मिळतंय. सोपा झेल ड्रॉप. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून नक्कीच दोन्ही फिल्डरच्या माध्यमातून या ठिकाणी रिले कॅच करण्याचा प्रयत्न होता. हातातनं स्किड झाला. त्यानंतर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सुद्धा चेंडू ड्रॉप होतोय. जितू पाटोळेला जीवनदान म्हणजे कदाचित फार मोठं नुकसान तुम्हाला होऊ शकतं. स्ट्राईक रोटेट. सोपान भोईर बॅट फिरवली मात्र स्विंगिंग डिलिव्हरी टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. स्कोर कार्ड 5 चेंडू फेकल्यानंतर आपण पाहाल तर 20 धावा. दुसरं षटक चालू आहे. बॅटिंग करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघ मैदानावरती खेळतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत आपण पाहिलं तर विजयाने हुलकावणी दिली 2 वेळा. या मॅच मध्ये सुद्धा नक्कीच आपण पाहाल चांगली कामगिरी करण्याच्या तयारीत असतील. चेंडू चांगला आहे. निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 20 धावा. तिसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. गणेश ज्युनियर गोलंदाजी करताना सुरुवात करतोय तिसऱ्या षटकाची. या चेंडूवर अपील केली कदाचित एज आणि त्यानंतर एक सुंदर झेल त्या ठिकाणी विकेटच्या मागे. फलंदाज माघारी परतेल. जितू पाटोळे बाद. जितू पाटोळे माघारी परततोय. इथून जबाबदारी वाढली आहे. बॅटिंग करत असताना नरेश पाटोळे नेहमी सलामी करत असतात. यावेळेस मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायची आहे. तिसरं षटक चालू झालंय. पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी अर्जित केली जाते. गोलंदाज गणेश ज्युनियरच्या माध्यमातून
स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे 20 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू झालंय. गणेश ज्युनियर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट मिळाली. या चेंडूवर आल्या आल्या आघात केलाय. व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला. नरेश पाटोळेच्या बॅटमधनं हा ताकदवर प्रहार, षटकार. होता या अगोदरच्या 3 मॅच मध्ये नक्कीच बॅटमधनं धावा येत नव्हत्या. आता मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि धावा बनवायला सुरुवात केली आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहाल तर तब्बल जाऊन पोहोचलं 26 वरती. 26. तिसऱ्या षटकात आपण आहोत. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन खेळलाय फटका. त्या ठिकाणी कव्हर स्वीपरला फटका चांगला आहे. ताकद भरपूर आहे फटक्यात. गॅप सिलेक्शन प्रॉपर. टाळ्यांचा कडकडाट. चेंडू सीमा पार, चौकार. धन्यवाद. चौकार येतोय. 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड वरती 30 धावा धावफलकावर. नरेश पाटोळे आक्रमक भूमिकेमध्ये मिडल ऑर्डर मध्ये यायचंय. फिनिश करायची आहे गेम. 2 चेंडू फेस केले. षटकार, चौकार. त्यानंतर हा सुद्धा प्रहार दर्जेदार. नरेश पाटोळे ऑन फायर, षटकार. थँक्यू डीजे. आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाचा सर्वात महत्वाचा शिलेदार सलामीसाठी नेहमी येत असतो. यावेळेस आपण पाहताय मिडल ऑर्डर मध्ये आल्यानंतर 3 चेंडू फेस केले. 16 धावा बॅटमधनं येत आहेत. 2 षटकार, 1 चौकार त्यानं ठोकलाय. धावफलक जर आपण पाहिलं तर तब्बल जाऊन पोहोचलं ते 36 वर. 36 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. गणेश ज्युनियर गोलंदाजी करतोय आणि त्याला मात्र इथून विचारात पाडलंय. या चेंडूवर पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूच्या रडार पर्यंत आला आणि त्यानंतर ठोकलेला हा पाटोळे अँड पाटोळे ब्रँड, षटकार. थँक्यू डीजे. प्रेक्षकांसाठी या षटकारासाठी एसपीएल चेअरमन राम पाटोळे सर आणि एसपीएल सचिव वैभवजी पाटोळे सर यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक नरेश साठी आलेलं आहे. मॅच झाल्यानंतर आपण घेऊन जायचंय. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. नरेश पाटोळे फायर करतोय. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस स्विच हिटचा अटेम्प्ट. नक्कीच मिडल सुद्धा केला होता मात्र त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. स्टॉप केले 30 यार्ड मध्ये. एक सिंगल आली. गेमचं मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट होतोय. 3 षटकांचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. धावफलकावरती तब्बल 43 धावा. चांगली बॅटिंग, जबरदस्त सुरुवात दिली आहे. एक मिनिट सामना थांबवायचा आहे. पंच संदेश सर, आपण या ठिकाणी डान्सिंग अंपायर विजय वाघरी सर यांच्यासाठी नक्कीच आमंत्रण आलेलं आहे. इट्स अ एंटरटेनमेंट टाइम. मान्यवर मंडळी आपल्याला मंचावरती पाहायला मिळतीये आणि संध्याकाळच्या सत्राकडे आपण हळूहळू वळतोय. डान्सिंग अंपायर निश्चितच दुपारच्या सत्रामध्ये जेवण वगैरे भरपूर झालेलं आहे. आता मजा येणार. षटक 4 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगार रवींद्र गोलंदाजी करेल. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन नरेश पाटोळे फायर करतोय. हा चेंडू बॉडी लाईन फुल टच आणि फुल टोल वसूल करत असताना मनगटी ताकदीचा बाहुबली तडाखा. नरेश पाटोळेच्या बॅटमधनं चेंडू निघालाय सरळ शेंद्रून गावाच्या दिशेनं.
मान्यवर निवृत्ती दादा विषय यांच्याकडनं अंपायर साठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लगेच आलेलं आहे. अभी पैसा मिलेगा मेरे दोस्त. आता एटीएम खुली होतील. 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि नरेश पाटोळे जे बॅटिंग करतायत निश्चितच मागच्या 3 मॅचची भडास या मॅच वरती काढत असताना पाहायला मिळत आहेत. राग मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आणि हा राग पुरेपूर बाहेर काढतायत. षटकार आलाय धावफलकावरती तब्बल 49 धावा. रवीला गरज आहे कमबॅकची. नरेश पाटोळे थांबायचं नाव घेत नाहीये. वाघानं शेंद्रूंच्या या वाघानं ठोकलेला हा रागानं षटकार. डान्स करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय. एक झलक सबसे अलग. व्हेरी गुड शॉट नरेश पाटोळे. एक षटकार जर अजून आला तर संदीप जाधव यांच्याकडनं 500 रुपये आणि बोंडिवले साहेबांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक. अजून एक षटकार जर आला नरेश पाटोळे यांच्या बॅटमधनं भरपूर धावा मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तब्बल 55. यावेळी चेक केलं जाईल. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर आणि बरोबर 1+1 अशा 2 धावा येतील. येस 1+1. ओके 2 धावा येत आहेत. धावफलकावरती ऍड केल्या जातील, जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 57 वरती. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावफलकावरती वेगवान धावफलक 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून स्फोटक फलंदाजी नरेश पाटोळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या नावाची छाप मैदानावरती नेहमी सोडत असतो. आज या टुर्नामेंट मध्ये आपण विचार केला तर थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळाला होता. मात्र या मॅच मध्ये पूर्ण पैसा वसूल बॅटिंग करत असताना हा चेंडू लेग ब्रेक रवींद्रच्या माध्यमातून टाकला जाणारा हा डॉट. निश्चित गरज आहे कमबॅकची. सरीव संघ मैदानावरती भरपूर चांगला खेळलाय. या संपूर्ण टुर्नामेंटचा जर आपण विचार केला तर एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. टीम निवृत्ती 11 सरीव हा संघ मैदानावरती निवृत्ती दादा पानसरे यांच्या मालकीचा हा संघ मैदानावरती खेळतोय. नक्कीच क्रिकेटवरती प्रचंड प्रेम निवृत्ती पानसरे यांचं सातत्यानं राहिलंय आणि या सर्व पोरांवरती भरपूर प्रेम त्यांचं. यावेळेस ऑन साइडला खेळलाय. नरेशला माहिती आहे स्ट्राईक माझ्या हातात हवी आहे. स्ट्राईक त्याला हवी आहे. षटकातला पुढचा चेंडू मार्गस्थ होईल. अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आणि त्यांना फाईट करत असताना निवृत्ती 11 सरीव हा संघ मैदानावरती खेळतोय. या चेंडूवर स्लोवर चेंडू नक्कीच आक्रमक पावित्रा होता आणि चेंडू स्लो आला. लेग ब्रेक पायावरती आदळत असताना पाहायला मिळाला. रवी पानसरे आपला पूर्ण अनुभव या ठिकाणी पणास लावतायत. अनुभवाची शिदोरी या ठिकाणी खोलतायत. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. डॉट येतोय यावेळेस. हा चेंडू चांगला आहे. यष्टा उद्ध्वस्त करत असताना पाहायला मिळाला. व्हेरी गुड डिलिव्हरी. फलंदाज बाद. सर्व मान्यवरांचं स्वागत आमच्या विजय वाघरी सरांनी सुद्धा केलेलं आहे. ऑफिशियल टीम आमची जबरदस्त कामगिरी पार पाडतीये. विजय वाघरी सर मॅन फ्रॉम वसई, त्याचबरोबर नदीम शाह सर मॅन फ्रॉम नवी मुंबई, त्याचबरोबर आमच्या साथीनं आमचे तिसरे पंच संदेशजी किस्मतराव सर शहापूर तालुक्याचे एक नामवंत पंच आहेत. निश्चित या संपूर्ण पंचांच्या साक्षीनं चाललेला हा आजचा दिवस या ठिकाणी पार पडतोय. शेवटच्या षटकाला सुरुवात. नितीन आलाय गोलंदाजीसाठी. विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. अडवत असताना चूक झाली. एक सिंगल कंप्लीट होतीये आणि एकच धावेवरती वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा पुन्हा येतील. हे अनोखा स्टाईल आहे. 1+1 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकात आपण आहोत. 5 षटकांची मॅच. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. नरेश पाटोळेचं एक जबरदस्त कॅमिओ. 35 धावांची तुफानी वादळी इनिंग.
सतीश पाटोळे यांच्या प्रत्येक चौकार षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक वैभवजी पाटोळे यांच्याकडनं मिळणार आहेत. नक्कीच पारितोषिक पटकावले चौकार. खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत या वन बाउंडचा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी गोलंदाजाला निश्चितच धोक्याची घंटा. 4 धावा आल्यात. यावेळेस सतीश पाटोळे खेळलाय फटका चेंडू हवेत भरपूर उंच गेलाय. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला जाईल. एक चांगला झेल त्या ठिकाणी घेतायत. वेल जस्ट कॅच. फलंदाज बाद होतोय. सतीश पाटोळे बाद. फलकावरती आहे. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. 64 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. सतीश पाटोळे आला, चौकार ठोकला, त्यानंतर तंबूच्या आश्रयाला. ओम पाटोळे मैदानावरती येतोय आणि ओम पाटोळेच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. निश्चितच वैभवजी पाटोळे साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी घोषित झाले. प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. निवृत्ती विषयांच्याकडनं प्रत्येक चौकारास 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी आडव्या बॅटनं खेळलाय. एक सिंगल ऑफ द मार्क होत असताना ओम पाटोळे पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. एका धावेची मदत आली. धावफलक पुढे सरकेल ते 65 वरती जाऊन पोहोचलंय. चांगली धावसंख्या उभी करतायत. प्रत्येक षटकाराला संदीपजी जाधव यांच्याकडनं 500 रुपये आणि प्रत्येक चौकाराला निवृत्ती विषय यांच्याकडनं 500 रुपये. भरपूर बक्षिसांची खैरात. प्रत्येक चौकार षटकारासाठी पारितोषिक येत आहेत. यावेळेस व्हाईट बॉल. फक्त ओम साठी पारितोषिक आहे मित्रांनो, सूचना लक्षात घ्या. सोपान स्ट्राईक वरती आहे. यावेळेस फटका खेचलाय. कबरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्वीपरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक चांगला झेल. फलंदाज बाद होतोय. सोपान भोईर तंबूच्या आश्रयाला परतलाय. प्रोफेसर विजय वागरे सर या ठिकाणी जबरदस्त नृत्याविष्कार साजरा करतायत. नक्कीच गेल्या 3 दिवसापासून भरपूर मनोरंजन त्यांच्याकडनं पाहायला मिळतंय. दूरवरचा प्रवास करून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी आलेत. वसई विरारला बिलॉंग करतात. यावेळेस हा चेंडू सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. माघारी पाठवलं जाईल. लागलेला अजून एक धक्का टीम शेंद्रूनला. हा शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होतोय. बॅटिंग करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघ मैदानावरती या मॅच मध्ये मात्र फॉर्म मध्ये येत आहेत सर्व बॅटर. चांगली बॅटिंग सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलक आपण पाहाल तर 60 पार केलंय. 66 धावांपर्यंत जाऊन पोहोचलंय. विनोद मैदानावरती आला. बॅटवरती निश्चित चेंडू व्यवस्थित आला नाही. बॅटची एज आणि त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट होईल. पूर्वार्ध संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर अतिशय चांगली धावसंख्या आपल्याला जमलेली पाहायला मिळते. 67 धावा जमवल्यात आणि 68 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी निवृत्ती 11 सरीव या संघासमोर ठेवलंय.
मान्यवर पाहुणे स्वानंदजी शेलवले, कल्पेशजी शेलवले, भाविकजी पष्टे या ठिकाणी आपली रजा घेत आहेत. पुनश्च एकदा आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. जेव्हा वेळ मिळेल, उद्याचा दिवस फायनलचा आहे साहेब, पुन्हा एकदा भेट देण्याचा नक्की प्रयत्न करा. मंचावरती आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन या संपूर्ण सोहळ्यासाठी आणि या संपूर्ण टुर्नामेंटसाठी पहिल्या पर्वापासून ज्यांचं मोलाचं सहकार्य, मोलाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांच्या पाठीशी सातत्यानं राहिलं, आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत मान्यवर, ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेब मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान एसपीएल कमिटीच्या वतीनं आपण करतो आहोत. मी एसपीएल कमिटीच्या वतीनं एसपीएल चेअरमन आदरणीय राम पाटोळे सर, त्याचबरोबर वैभवजी पाटोळे सर, आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सन्माननीय सुनीलजी भोंडिवले साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मायेची प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन वैभवजी पाटोळे सर, त्याचबरोबर राम पाटोळे सर यांच्या शुभ हस्ते मान्यवर सुनीलजी भोंडिवले साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर मंचावरती जिल्हा परिषद सदस्य आदरणीय चिंतामणजी वेखंडे साहेब उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मान्यवर चिंतामणजी वेखंडे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. भरपूर सारं प्रेम या सर्व मंडळीचं, मान्यवरांचं आपल्या सर्वांवरती सातत्यानं आहे, शेंदरून ग्रामस्थांवरती आणि विशेष करून राम पाटोळे सर, वैभव पाटोळे सर आणि संपूर्ण एसपीएल कमिटीवरती भरपूर प्रेम सर्व मान्यवरांचं असतंय आणि सातत्यानं असंच प्रेम राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करूया. त्याचबरोबर तालुका शिक्षक सेना अध्यक्ष मान्यवर किशोरजी दिनकर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. सन्माननीय किशोरजी दिनकर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मायेची प्रेमाची शाल, त्याचबरोबर प्रेमाचं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर मान्यवर संदीपजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वनरक्षक दहिवली साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. सन्माननीय संदीपजी जाधव सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. आलेल्या सर्व अतिथीगणांचा यथोचित मान सन्मान करण्याची आपली संस्कृती, ही संस्कृती आपण जतन करतोय. वाशी वनपाल मान्यवर सचिनजी तळपडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवर सचिनजी तळपडे यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मान्यवर पियुषजी भोंडिवले या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. युवा यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम पर्सनॅलिटी पियुषजी भोंडिवले यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा शब्दसुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी मॅच चालू होतीये. जशी सामन्याला सुरुवात होईल, आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये सादर होत आहेत पुनश्च एकदा बाबूशाह सर. धन्यवाद. तो चलिए पहली गेंद के ऊपर देखिए पर स्वागत करते हुए इसे कहते हैं पहली नजर में दिल नहीं चुराया दिल जलाया, अंपायर भी देखिए बताते हुए चेरन। और हर विकेट के लिए देखिए यहाँ से बात करेंगे वैभव दादा पाटोळे, देखिए इनकी तरफ से 200 रुपये आए हैं, लेकिन इस पहला गेंद के ऊपर देखिए छक्का आता हुआ। कहते हैं ना लोकल ट्रेन में धक्का खाना और पहली गेंद पर छक्का खाना, लेकिन उसके बाद देखिए जवाब मिला भाई यहाँ से जड़ में रखते हुए। मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया, ये आपका सुकून। पिछली गेंद के ऊपर देखिए छक्के दागे बैटर का था जुनून, लेकिन इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। सोमनाथ सर कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया, लेकिन जमाना पत्थर का है। टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, ये खेल चौके छक्के का है। लेकिन देखते यहाँ से गेंदबाज लंबी रनअप के साथ देखिए यहाँ से तैयारियां। मिड विकेट गैप थी बहुत बड़ी, देखिए लंबा रेस लगाना पड़ा, आखिरकार देखिए यहाँ से आता हुआ और एक 4 रन।
चलिए बहुत बढ़िया, देखिए छक्के के बाद यहाँ पर चौका आता हुआ। बैटर की बात करेंगे तो अरुण और अक्षय की जोड़ी। और ये चलिए और एक ऊंचाई ली और लंबाई भी लेता हुआ AK-47 चलिए अंपायर तो मुझे तो लगा एक समय के लिए लगा कि नागिन का रूप अपना रहे हैं। बहुत बढ़िया, देखिए मनोरंजन करते हुए, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी देखिए पर अरुण बतौर सलामी बल्लेबाज है। जो ऊपर के बल्लेबाज होते हैं ना, हमेशा देखिए इस चीज़ों के लिए पहचाने जाते हैं कि इतना तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी तो सबसे पहले मगरमच्छ इन्हें बाहर निकालना पड़ता है। खराब खेल और देखिए यहाँ पर नतीजा 1+6 रन। देखिए यहाँ से गार्डन में चले फ्री हिट देखिए यहाँ से और अंपायर भी झूमे यहाँ से। खराब ओवर देखिए, यही तो बात छिड़ा था कि शीशा का महल बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी देखिए, फ्री हिट है भाई, कैच भी होता है तो नहीं भाई, यहाँ पर कैच भी छूटा लेकिन यहाँ पर फ्री हिट था लेकिन छक्का आता हुआ। एक अच्छी शुरुआत, कहते ना प्रेमी बदल गए, प्रेम बदल गए और पहला ओवर में गेम बदल गया। पर घर के मैदान के ऊपर अच्छा टोटल सेट किए थे, लेकिन उसके बाद देखिए चारों टीम है क्या बढ़िया हवा में है और इस बार कैच और 200 रुपया मिलेगा यहाँ पर गेंदबाज को। कहते ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी। 5 गेंद तक देखिए यहाँ पर नचाते रहे गेंदबाज को, लेकिन अंतिम गेंद के ऊपर विकेट आता हुआ। लेकिन तारीफ करना चाहूंगा अरुण का, यहाँ पर जिस तरह की शुरुआत दिया था। यहाँ पर कहते ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, तो और अरुण ने बताया भाई छोटा मोटा मामूली साहब ने भाई अजगर डसता नहीं निकलता है। एकदम से देखिए मैच को निकल दिए थे। 5 गेंद में जिस तरह से बल्लेबाजी देखिए 29 रन, लेकिन अंतिम गेंद के ऊपर विकेट। मौका है, चलते हैं डीजे के पास। इससे कहते हैं मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं। आउट होने से पहले देखिए टीम को एक अच्छा स्टार्ट दिलाकर चले गए। आधा रास्ता देखिए यहाँ पर सफर। कहते ना मोती कभी किनारे पर नहीं आता है, उसे पाने के लिए समंदर में उतरना पड़ता है। और अरुण देखिए यहाँ पर उतरे थे भाई, लेकिन अब अक्षय राहुल की जोड़ी रहेगी यहाँ पर। अगर ये दोनों टीम की बात कर लेंगे मैच जीत हार के बारे में, सेंट्रल टीम को देखिए यहाँ पर पाने के लिए कुछ नहीं है, सब कुछ गवा चुके हैं। लेकिन इस मैच को जीतने के साथ साथ लीग स्टेज में शायद 3 मुकाबला 29 रन बनाए, 29 दावा। चलिए टोटल फिर से बता देंगे, जिसमें 2 छक्का लगा है, 3 छक्के लगा है, 4 छक्का लगा है। टोटल बात करेंगे 24 है, उसमें एक नो बॉल था 25 और एक चौका 29 भाई। हमारे स्कोरर देखिए बहुत अच्छे हैं भाई, अनुभव स्कोरर हैं। मैं किसी न्यूज चैनल पर शक कर सकता हूं, इनकी स्कोरिंग पर नहीं। सुबह से इतनी अच्छी स्कोरिंग कर रहे हैं, इनका एग्जिट पुल एकदम परफेक्ट। बहुत बढ़िया, देखिए हमारे लेजेंड सीनियर्स शशिकांत पाटोले सर, बहुत बढ़िया स्कोरिंग देखिए यहाँ से। और गेंदबाजी के लिए देखिए तैयार है यहाँ पर। जीतू देखिए बात करेंगे, बल्लेबाजी में एक छक्के धागे थे, कुछ रन जोड़े थे। जीतू पाटोले गलती कर दिया भाई, नो बॉल देखिए यहाँ से, बीमर के न गिरता हुआ यहाँ से। और नो बॉल के साथ साथ देखिए बात करेंगे 2 रन भी आता हुआ। 1+2 देखिए यहाँ पहली गेंद पर 9 डाल दिए हैं। अगर ये ओवर में और एक आध बीमर गेंद हुई तो फिर बीजे मान लिया कि जिसे देश तो नहीं छोड़ना होगा लेकिन गेंदबाजी छोड़ना होगा। 2 बीमर गेंद नहीं चलेगा भाई, पहला बीमर फ्री हिट रहेगा। यहाँ से मौका मिला यहाँ पर। चारों टीम को देखिए बात करेंगे ना, 3 मैच जीते हैं। अगर मैच जीते हैं तो ये भी शायद
सुपर हिट के घर में जगह बना लेंगे। फ्री हिट है, एक रन लेंगे यहाँ पर दूसरे के लिए। यहाँ पर मनोबल अच्छा बढ़ाए थे यहाँ पर भैबू दादा पड़ोड़। देखिए बात करेंगे लगातार यहाँ पर मैदान के बाहर इनाम जब बल्लेबाजी में उतर रही थी टीम है, तभी छक्के के लिए, अब विकेट के लिए देखिए हर विकेट के लिए 200 रुपया, 200 से 100 रुपया हो गया। कैच के लिए 200 कैच है। ओ जड़ में देखिए यहाँ से रखते हुए बहुत बढ़िया गेंद। देखिए यहाँ से लंबे कद के गेंदबाज है, यहाँ से जानते हैं गलती करके कहते ना सोना अगर कीचड़ में भी गिर जाए ना उसका कीमत कम नहीं होता है। हमें कहना मैदान के बाहर बैठकर बड़ा आसान रहता है, कहते हैं ना नाव में बैठकर जाल फेंकना आसान रहता है। आप पानी में उतरिए तब आपको अंदाजा लगेगा कि कितना आसान है कितना कठिन है, क्योंकि तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी होती है ना सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। एक गेंद पे विकेट लेते तो भाई 500 रुपया। और ये चलिए हुक क्या है फील्डर, ओ चिंगो चिंगो, मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गई, क्योंकि कैच भी छूटा और छक्का भी गया, 500 रुपया भी गया। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? डीजे वाले के साथ, ठोक डीजे। ने राम सर ने बांध के रखा है 3 दिन और 1 दिन, आज एक दिवस थांबा था नंतर घरे जा। चलिए भाई घर जाएंगे, लेकिन सैटरडे प्रीमियम ले और 1 दिन जुड़े रहिए भाई, बहुत बढ़िया। देखिए हमारे अतिथि का फिर से एक बार स्वागत है, सोमनाथ खाड़ी सर है, राम सर। देखिए हमारी पहचान 5 साल पहले हुआ था, जीतू दादा राम सर है, लेकिन बहुत बढ़िया। देखिए कि यहाँ पर एक इन करनी होगी, कहते ना अच्छे इंसान अच्छी किताब हमेशा खोलना पड़ता है, और ये अच्छी गेंद थी जिसमें यहाँ पर स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 39 रन, जहां पर देखिए 68 रनों का टारगेट से, लेकिन से रास्ता सफर इतना आसान तो नहीं है, लेकिन कठिन भी नहीं है। चलिए भाई लेग स्टंप, भाई बैटर देखिए यहाँ पर अंपायर को वाइड की मांग की है, बैट्समैन ने रिव्यू लिया है, लेकिन अंपायर का इशारा है गेंदबाज सेफ है। कहते ना पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे। देखते तीसरी अंपायर का डिसीजन क्या आता है, जब तक इंतजार करना होगा भाई। चाहेंगे ये मुकाबला जीत कर सीधा क्वालिफाई कर जाए, लेकिन से चारों टीम देखिए ये चाहते हैं हम भी बाहर हैं आपको भी पीछे लेकर जाएंगे। ऐसा आईपीएल में भी होता है, एक मैच जीतेंगे लेकिन से अगले सीजन के लिए देखते हैं तीसरी अंपायर का डिसीजन जब तक आता है। टेनिस क्रिकेट 13 लाइव देखें, अच्छी क्लियरिटी क्वालिटी, और टेनिस क्रिकेट की यही है कहानी, और दिन बे दिन पूरा जमाना बनता जा रहा है इनकी दीवानगी। चलिए गेंदबाज सेफ है यहाँ से, क्योंकि लेग स्टंप के ऊपर से गेंद निकलता हुआ यहाँ से जो रिव्यू लिया गया था वहां पर रिव्यू बैटिंग वाली टीम का एक रिव्यू कंप्लीट होता हुआ यहाँ से। नहीं अच्छी बात है, रिव्यू होते ले लेना चाहिए, घर पे लेकर जाकर क्या करेंगे। राम पाटोले सर ने देखिए यहाँ पर अच्छा रखे निर्णय के वाइड के लिए भी रिव्यू ले सकते हो। कहीं कहीं देखिए बात करेंगे, ओ यहाँ पर देखिए थोड़ी सी हल्की सी चूक, यहाँ पर 1 रन आता हुआ, और ये छोटे छोटे गलती से बचकर रहना होगा भाई। कहते ना मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाती है, मेहनत करना पड़ता है। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 40 रन, और जहां पर 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। और जिस तरह से यहाँ पर औसत की बात करेंगे ना, अगर इस औसत से रन चाहता है तो फिर 68 रन देखिए ये इतना कठिन नहीं रहेगा। लेकिन अभी समीकरण की थोड़ी सी बात कर लेंगे। 24 गेंद बचा है, माफी चाहेंगे 18 गेंद, यहाँ पर 5 ओवर का मैच है। 18 गेंद देखिए 28 की जरूरत है, बहुत बढ़िया। देखिए मैच अभी भी कांटे का बरकरार है। कहते हैं ना खाड़ी सर के सर्दी हो जाए तो विक्स लेना पड़ता है, अगर मुकाबला जीतना है तो रिक्स लेना पड़ता है, और जो बेहतर रिक्स लेगा, जो बेहतर पेसर को हैंडल करेगा, ये मुकाबला जीत पाएगा। बहुत बढ़िया। देखिए यहाँ से 18 चेंडू 28 डावाची गरज आहे, और जहां पर देखिए 3 मैच जीते चारों टीम, और लेकिन सामने देखिए 7 टीम है चाहते हैं इस लीग स्टेज के एक मैच जीत कर
सामने वाली टीम के लिए थोड़ा दुविधा। अरे चलिए रिवर्स खेलने गए भाई, और जानते थे कि ये लेग ब्रेक गेंदबाज है और पहले ही मन बना लेते और आता हुआ 4 रन। चलिए बहुत बढ़िया, देखिए रिवर्स स्विच हिट से यहाँ पर चौका लगाते हुए, लेकिन क्या लगातार ये काम को बरकरार रख पाएंगे यहाँ से। राहुल के बल्ले से देखिए ये 4 रन आता हुआ और स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ यहाँ पर 44 डबल 4। देखिए अभी भी 24 की जरूरत है, जिसमें 17 गेंद बहुत सफल हुए थे, लेकिन विकेट कीपर भी विफल। और उसके साथ देखिए शॉर्ट लेग पर भी भाई यहाँ पर खराब फील्डिंग थोड़ी सी, कि इतना लोहा का चना चुबाओगे तो दांत टूटेगा। ये देखिए अंपायर का इशारा भाई, देखिए अंदाजा देखिए भाई कैसा। माइकल जैक्सन तो जा चुके हैं, फिर से दुनिया में वापस आ रहे हैं, दूसरा रूप बाई के रूप से यहाँ पर रन आता हुआ। बहुत बढ़िया, कितना भाग कर लिया यहाँ से 22 से, देखिए यहाँ से 2 रन आता हुआ आगे निकले। बहुत बढ़िया, देखिए फुटवर्क का इस्तेमाल कहा जाता है ना मोबाइल में नेटवर्क, क्रिकेट में फुटवर्क ये बहुत जरूरी होता है। जब आप स्पिनर के खिलाफ खेलते हो तो गेंद तक पहुंचना, गेंद की लाइन तक पहुंचना बहुत जरूरी रहता है। और जो गेंद स्विंग लेता है, टर्न लेता है, ऑफ ब्रेक लेग ब्रेक कठिन बन जाता है। और गेंदबाज देखिए यहाँ से तैयार। ये देखिए फिर की थोड़ा काफी बाहर था, वाइड का इजाफा। अंपायर देखिए यहाँ से वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ। स्कोर देखिए 48 तक पहुंच गया है। अभी बात कर लेंगे यहाँ से 20 रनों की जरूरत है। घुमाव मिल रही है गेंद में यहाँ से, लेकिन 1 रन आता हुआ यहाँ से। ये भी अच्छी सोच है कि इतना हाइयों में ट्रैफिक है तो भाई गली के रास्ते से निकल जाइए। हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना आसान नहीं रहता है। और अभी देखिए 19 की जरूरत है। और इस ओवर की बात करेंगे, अब तक देखिए 2 गेंद शेष है, यानी कुल मिलाकर 8 गेंद 19 की जरूरत है। एक बड़ा हिट आया तो मैच और करीब आएगा। अगर यहां से 2 गेंद अच्छा हो गया तो फिर मैच ये चलिए आगे निकल कर आ गए थे भाई यहां से। और विकेट कीपर देखिए विकेट चटकाते हुए यहां पर। स्पिनर गेंदबाज के खिलाफ खेलना बहुत कठिन है। तभी तो गणेश ने सुबह जब मैन ऑफ द मैच बने, उन्होंने बताया इंटरव्यू जब मैंने उनसे लिया कि अगर आपको कल सुबह किस गेंदबाज से खेलना है, आज देर रात तक सोचना पड़ता है। इसलिए तो कहा जाता है सचिन रमेश तेंदुलकर 34,357 रन यूं ही नहीं बनाए थे। उन्हें भी पता था भाई कल सेनवन का सामना करना है, मैगरा का सामना करना है, कैसा बल्लेबाजी करना है। इसलिए तो कहा जाता है जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना तो देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए। लेकिन हमारे नौजवान आजकल कहाँ सुनते हैं भाई, चैटिंग पे लगे रहते हैं। ठोको दीजिए। तो चलिए बात करेंगे यहाँ पर मुकाबला देखिए बड़ा दिलचस्प चलता हुआ। मेहमान अतिथि भी हम देख सकते हैं, सुनील साहब, चिंतामन साहब, किशोर साहब। देखिए ये जो अतिथि इस वक्त हमारे यहाँ पर तशरीफ रखे हैं, सभी का तहे दिल से शुक्रिया यहाँ पर। क्योंकि ना हमारे पास कोई आईसीसी है, ना हमारे पास कोई बीसीसीआई है, लेकिन आज देखिए महाराष्ट्र की धरती पर ऐसे हस्ती हैं जिन्होंने समाज के साथ साथ हमेशा टेनिस क्रिकेट में एक अच्छा साथ शेड्यूल प्रीमियर लीग में देखिए बात करेंगे राम दादा, जीतू दादा, देखिए भैपो दादा, इनके ऊपर जो प्यार जताए निश्चित रूप से। आज ये लेग देखिए 7वां आसमान तक चलता हुआ। और यहाँ पर देखिए ओवर कंप्लीट हुआ, बहुत बढ़िया। देखिए कहते ना मेहंदी रंग लाती है सुख जाने के बाद, और गेंदबाजी अक्सर हावी हो जाता है उसे सफलता मिलने के बाद है। और जैसे सफलता हाथ लगी यहाँ से, और टीम का स्कोर देखिए 49 पर रुका है। लेकिन अभी देखिए बात करेंगे यहाँ से अंतिम 12 गेंद शेष है, और जहां से 19 की जरूरत है। क्या बढ़िया गेंदबाजी करके निकल गए भाई।
मुझे तो लगता है रविचंद्र अश्विन के सामने इन्हें भी गेंदबाजी में लेना चाहिए था ऑस्ट्रेलिया के साथ। आज जो ऑस्ट्रेलिया टीम के देखिए ट्रेविस हेड ने क्या बल्लेबाजी की भाई, ताबड़तोड़ हमेशा सरदर्द बनते हैं भाई हिंदुस्तान के सामने। चलिए ओम का देखिए हर विकेट के लिए भाई यहाँ से 5 लाख नको 500, 5 लाख ज्यादा होता है, बच्चा बिगड़ जाएगा। तो चलिए हर विकेट के लिए देखिए भाई बहुत ज्यादा बहुत बढ़िया। देखिए ओम देखिए यहाँ से क्या टीम को यहाँ पर कठिन हालत से निकाल पाएंगे। कहते हैं ना खुद को कर भुलाने इतना, बंदे से खुदा भी पूछे बता तुझे तेरी रजा क्या। यहाँ पर 13 साल का उम्र का खिलाड़ी देखिए इस साल आईपीएल में नीलामी हुआ। सद मुझे रामसन लग नहीं रहा है कि 13 साल रहेगा, आधार कार्ड चेक करना पड़ेगा एक बार कम से कम देखिए 15 साल और ये चलिए भाई ओम देखिए बता दिए भाई हम भी कम नहीं है भाई, हमारी तरफ भी थोड़ा नजरें लगाइए, आईपीएल में एक बोली लगाइए। ये राम सर ने कौन सा चक्के का आटा खिलाया इस अंपायर को, सुबह से थक नहीं रहा है। वो जो शाम को जो एनर्जी उनको दिया जाता है मुझे लगता है वो वापस शाम तक रहता है। शाम के बाद जो एनर्जी राम सर देते हैं लगता है वही उसका ही कमाल है दोपहर में भी। चलिए नारायण दादा बहुत बहुत स्वागत है इनके। देखिए दादाजी ने यहाँ पर 500 रुपये इस विकेट के लिए निश्चित रूप से निवृत्ति दादा आपका स्वागत है। मनोबल बढ़ाते हुए लेकिन बहुत बड़ा अच्छी गेंदबाजी है। ये देखिए टारगेट है, हिट करना चाहते थे, लेने का देना पड़ गया भाई। यहाँ से दूसरे के लिए भागते हुए और यहाँ पर देखिए दूसरा थोड़ा कठिन नहीं भाई, कंप्लीट होता हुआ भाई। ये चलिए भाई अंपायर देखिए कैसे लंगड़ाते हुए भाई, लेग 22 रन है, बहुत बढ़िया। देखिए यहाँ से 2 रन आता हुआ देखिए नाखुश। देखिए कप्तान टीम के लीडरशिप करते हैं, जानते हैं एक एक रनों की अहमियत क्या होती है। एक एक बूंद से समंदर बनता है, एक एक ईंट से इमारत बनती है। अब समीकरण की बात कर लेंगे तो 2 रन आया तो अभी देखिए 17 की जरूरत है और जिसमें देखिए 9 गेंद बचा है, 9 गेंद 17। पटकी हुई गेंद उछाल दिया भाई, बड़ा हिट देखिए यहां से। मैं तेरी मेहनत तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। चलिए एक पैर में नहीं, पैरों का दोनों भाई सलामत रहे, लेकिन अंदाजा देखिए इनका एक पैर में यहाँ पर देखिए बता रहे हैं बहुत सा छक्का आया। देखिए अब जो 17 की बात करते हैं 11 की जरूरत है भाई, लेन छोटा था भाई। कहते हैं ना जब लाइन आपकी अच्छी हो फिर लेन भी अच्छी होनी चाहिए, तब जाकर अच्छी गेंदबाज आप कहलाओगे। और कहते ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया, बैटर छोटा गेंद देखकर दीवाना हो गया। जो छोटा गेंद था आप बैल मुझे मार, तो इस तरह से छक्के दागा भाई। फिर से एक बार देखिए फुल लेन, लेकिन इस बार छक्का तो नहीं है, लेकिन चौका के लिए चाहता हुआ यहाँ पर रनों की देखिए बारिश होता हुआ यहाँ पर। कहते ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से टुकुरु 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 टुकुरु। को नहीं देखा है देखिए भाई, आत्मा आई है। सात समुंदर देखिए यहाँ से, उस सॉन्ग में देखिए यहाँ से बड़ा अच्छा डांसिंग दिखाते हुए 61 तक पहुंच गई। अभी देखिए एकदम करीब है, 7 की जरूरत है भाई। क्या बढ़िया देखिए यहाँ से थोड़ा ताकत लगाने की कोशिश कर रहे थे यहाँ पर, लेकिन वो टाइमिंग एलिवेशन नहीं मिला भाई। ओ ये क्या हो गया भाई, चिंगो चिंगो, अरे लैला के शादी में लफड़ा हो गया।
और ये तो बहुत बड़ा लफड़ा हो गया भाई, मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। ये छोटी छोटी गलती नहीं, ये बहुत बड़ी गलती। जितू खुश नहीं है, देखिए पूरा अपने खिलाड़ी से नाखुश है। रामदादा भी खुश नहीं है क्योंकि खराब फील्डिंग देखिए, भलाई टीम क्वालिफाई ना कर सके लेकिन एक अच्छा खेल है। 64 तक पहुंचे हैं, अभी 4 रनों की यहां से जरूरत है। अच्छी गेंदबाजी हुई लेकिन से थोड़ा खराब फील्डिंग देखने को मिला भाई। कितना लोहा का चना चुबाओगे तो दांत टूटेगा, लेकिन अब देखते हैं गेंद कितना रह गया यहां से। 6 गेंद देखिए, 4 की जरूरत है। देखिए खास एनर्जी देखिए मैदान पर बढ़ाने के लिए। पानी देखिए, कितना कीमत पानी का नहीं, कीमत हमेशा प्यास की होती है, और कीमत चौके छक्के का नहीं, कीमत हमेशा एक अच्छा इनिंग का होता है। और वो अच्छा इनिंग देखिए इस वक्त रविंद्र खेलते हुए, और उनका साथ देखिए बात करेंगे गणेश देते हुए। लिखा हुआ था किधर है? ये काय परतोली ना। तो चलिए अगला मैच परतोली टीम के कप्तान सर सिलोत्तर टीम के कप्तान, चलिए दोनों कप्तान टॉस बॉक्स पर जुड़े रहिए, जल्दी छुड़ जाइए। यहाँ पर अंतिम ओवर चल रहे हैं। शायद है आप मेहमान अतिथि भी देखिए इस वक्त हमारे पास मौजूद हैं, जिनके हाथों से टॉस किया जाएगा और उसके साथ साथ मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। और थोड़ी सी निश्चित रूप से आराम सर बात करूँगा। इन अतिथि मान्यवर से थोड़ा मैं कम वाकिफ हूँ, क्योंकि शाहपुर में अक्सर पिछली बार मैं आया था एक बार, लेकिन 2 साल के बाद फिर से लीग में जुड़ा हूँ। और चौका आता हुआ यहाँ से, और उसके साथ देखिए मैच कंप्लीट होता हुआ सोमनाथ खाड़ी सर चलिए यहाँ पर टॉच करके लीजिए, और उसके साथ साथ मैच का मैन ऑफ द मैच बताएंगे जो हमारे वीआईपी डाइस में इस वक्त मेहमान हैं, और उन मेहमानों के हाथों से देखिए टॉच किया जाएगा और मैन ऑफ द मैच का अवार्ड भी दिया जाएगा। मैन ऑफ द मैच की बात करेंगे तो यहाँ से बहुत कमाल के देखिए जो शुरुआत है, ग्रेट स्टार्ट देखिए भाई, कितना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है। और अरुण ने देखिए यहाँ पर 7 गेंद 28 का यहाँ पर